ऐकण्याआधी विजय कुंभार मला यांच्याकडे जावंसं वाटतं। विजयजी, घडलं ते महाराष्ट्रानं पाहिलं, व्हिडिओ पहिला असू देत किंवा दुसरा असू देत, दोन्ही घटना ज्या आहेत त्या समोर पाहण्यात आल्या। कुणासाठी हा कॉल गेलेला होता त्याची देखील कृत्य असलेले काही व्हिडिओज समोर आलेले महाराष्ट्रानं देखील पाहिले। मात्र मुळात प्रश्न हाच आहे की बांधकाम वैध की अवैध। त्याचबरोबर ज्या प्रकारे रुपालीताईंनी सांगितलं की सरपंच किंवा त्या ठिकाणी असलेल्या ग्रामपंचायतीनं या संदर्भातल्या कामाचं पत्र पुढे का टाकलेलं नव्हतं, कारण त्यात मुदतवाढ करण्यात आलेली होती। हा एक आणखी तांत्रिक मुद्दा। मात्र कोण कुणासाठी फोन करतंय आणि कोण कुणाचा पाठीराखा होताना दिसतंय, आरोपींना जर पाठीशी घातलं जात असेल तर हे कुणाच्या पाठबळामुळे शक्य होतं, काय आपलं निरीक्षण सांगतंय? पहिली गोष्ट म्हणजे काही गोष्टी इथं मांडाव्या लागतील। एफ-आय-आर मध्ये स्वच्छ शब्दामध्ये त्या शेतकऱ्याचं नाव ज्याच्या जमिनीतून हे मुरुम काढलं जात होतं त्याचं आहे। आता रुपालीताईंना तो एफ-आय-आर खोटा बनायचा असेल तर माझा काही इलाज नाही त्याच्यामध्ये। बरं, दुसरी गोष्ट, त्यांच्याच म्हणण्याप्रमाणे या आय-पी-एस अधिकारी ह्या प्रशिक्षणार्थी आहेत। म्हणजे त्या प्रशिक्षणार्थी नसावेत असा माझा समज आहे, परंतु त्यांच्या म्हणण्यासाठी गृहीत धरलं तर कुठलाही प्रशिक्षणार्थी जो अधिकारी असतो, आय-ए-एस असो किंवा आय-पी-एस असो, त्याच्या वर जो अधिकारी आहे त्याने जे सांगितलंय तेवढंच त्या अधिकाऱ्याने करायचं असतं। म्हणजे आता इथं आय-पी-एस जे आहे त्यांचा काही प्रश्न येत नाहीये। आणि जर त्या परमनंट असतील तर त्या DYSP आहेत, तहसीलदारांनी त्यांच्याकडे मागणी केलेली आहे इकडे या म्हणून, आणि त्यानंतर तो सगळा गोंधळ झालेला आहे। शासकीय कर्मचाऱ्याने पोलीस प्रोटेक्शन मागितल्यानंतर DYSPने त्या याला सांगणं, म्हणजे तिथले अधिकारी होतेच, त्या काय आपल्या घरचे अधिकारी घेऊन गेलेले नाहीत, सांगणं हे कुठल्याही कायदेशीर याच्यामध्ये बसत नाही। आता मुद्दा उरला याचं नेमकं होणार काय किंवा याच्यामध्ये काय घडलं पाहिजे। हां, मुळात याच्या पद्धत यामध्ये ज्या पद्धतीनं रेटलं जातंय किंवा याच्यामध्ये आता त्या अधिकारी दोषी आहेत किंवा तिथले कार्यकर्तेच फक्त दोषी आहेत, ते फक्त ग्रामपंचायतच दोषी आहेत असं जे दाखवण्याचा प्रयत्न करून जे अजितदादांना क्लीन चिट द्यायचा प्रयत्न झालाय त्यांच्या पक्षाच्या आहे, त्यामुळे त्यांनी तो प्रयत्न करणं अजिबात नाही। त्या परवाही असं म्हणलं की त्या आय-पी-एस अधिकाऱ्यावर कोर्टात जाणार आहे, त्याच्याबद्दलही काही प्रॉब्लेम नाही। परंतु अशा पद्धतीने चुकीच्या गोष्टी थेट पब्लिक डोमेन मध्ये मांडल्या गेल्या, मांडतायत आणि अजूनही मुख्यमंत्र्यांनी आता म्हटलं असलं तरी कारवाईच्या दृष्टीने मात्र काही दिसत नाही। हे एफ-आय-आर वगैरे जे झालेत ना, हे सोशल मीडियामध्ये प्रकरण आल्यानंतर झाले। ही बरं, घटना 31 ऑगस्टची आहे, त्यानंतर हे 4 तारखेला एफ-आय-आर झालेत, एक दुपारी झाले आणि एक संध्याकाळी झालेला आहे। त्याच्यामुळे याच्यामध्ये नंतर गोष्टी घडतात। याच्यामध्ये कोण कोण आहे, उपमुख्यमंत्री आहेत किंवा आय-पी-एस अधिकारी आहेत, आणखी कोण कोण आहेत, कुणाला वाचवायचं आहे, कुणाला अडकवायचं आहे, किंवा आता काहीच करता येणं शक्य नाही मग अमुक केलं पाहिजे, अशा रीतीने सगळं झाल्याचं असं दिसतंय। आणि याच्यामध्ये कुठल्याही रॉकेट सायन्सची गरज नाही, याच्यामध्ये वकील असायची गरज नाही, हे उघड्या डोळ्यांनी दिसतंय। आता प्रश्न बरं. आहे की जे मगाशी अंजलीताईंनी सांगितलं की याच्यामध्ये, आता मला ती कलम वगैरे माहिती नाहीत, परंतु चूक झाली, दोषी आहे, खासगी जागेत मुरुम उकरला गेलाय, बरं, आय-पी-एस अधिकाऱ्याला धमकी दिली, त्याच्यावर कारवाई ही झालीच पाहिजे। ती झाली नाही तर पुन्हा एकदा सगळे राजकारणी एक येऊन किरकोळ माथूर कारवाई करून हे सगळं प्रकरण बरं विजयजी, दामटण्याचा कारवाईची आपण मागणी करता आणि सत्ताधारी पक्षातल्याच असलेल्या खरं तर रुपालीताई देखील आपल्या बरोबर आहेत। रुपालीताई, कारवाई होणार का? कामकाजाला जर मुदतवाढ नसतानाही अवैध उत्खननाला त्या ठिकाणच्या कोण जबाबदार आहे? गावकरी, त्या ठिकाणी ज्यांनी मशिनरीज दिली ते, की त्या ठिकाणी ज्यांनी फोन करायला लावले ते, की मग आय-पी-एस अधिकारी ज्यांना कदाचित त्या प्रशिक्षक असल्यामुळे किंवा त्या ठिकाणी त्यांचं प्रशिक्षण सुरू असल्या कारणामुळे ते त्या ठिकाणी जाऊन